शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपल्या या पेजवरती एक नवीनच विषय घेऊन मी या ठिकाणी तुम्हाला एक थोडीशी माहिती देतोय की बऱ्यापैकी आंबा उत्पादक शेतकरी आणि एक मार्गदर्शक म्हणून जे आपलं नातं जुटलेलं आहे शेतकरी बांधवाशी, तर त्या ठिकाणी या शेतकऱ्याच्या बांधावरती गेल्यानंतर आज अक्षरशः खूप वाईट वाटलं की 1 ते 1.5 वर्ष त्याने केलेली मेहनत, त्याने केलेली मशागत किंवा त्यांनी जे शेतीची जोपासना केली आणि बागेची जी स्वच्छता ठेवली आणि एक आवड म्हणून त्यानं आंबा बाग लावली। पण मित्रांनो, आज मार्केटमध्ये कार्बन क्रेडिटच्या नावाखाली बऱ्याच कंपन्या, बऱ्याच एफ-यू शेतकऱ्यांना फ्रीमध्ये रोपं ₹30, ₹40, ₹50, ₹20 या रेंजमध्ये शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून आज त्या विविध कंपन्यामार्फत आज 5 ते 10 पटीनं पैसे कमवायला ह्या एफ-यू मार्फत कार्बन क्रेडिटच्या नावाखाली बरेच शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेली आहे मित्रांनो। तर आज आपल्याला कुठल्याही एफ-यूची किंवा कुठल्याही कंपनीचं नाव न घेता या ठिकाणी आज शेतकरी बांधवांची किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आज ठिबक, पाईपलाईन, जमिनीची गुंतवणूक, मोटर, विहीर, बोर म्हणजे ह्या सर्वच खर्च शेतकऱ्यांना आहे। पण मग फक्त फ्रीमधील आणि फुकटची रोपं मिळतील म्हणून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं हे धाडस मित्रांनो, 1.5 ते 2 वर्षामध्ये या बागेमध्ये, ह्या जमिनीमध्ये सोनं पिकणारी ही जमीन आहे। तर या ठिकाणी तुम्ही 5000 झाडांची संख्या आहे आणि या ठिकाणी तुम्ही प्लॉट जर बघितला तर मित्रांनो तुमच्या लक्षातच येईल की कुठंतरी 5-10 झाडांमागे एखादं दुसरं झाड हिरवं दिसतंय आणि त्या ठिकाणी रोपं जागच्या जागेला कुजून गेलेले आहेत। तर पाणी व्यवस्थापन, शेतकऱ्याचं म्हणणं खत व्यवस्थापन किंवा बाकीच्या सर्व गोष्टी करून देखील रोपांची चांगली वाढ नसल्यामुळं शेतकरी हताश झालेला आहे मित्रांनो। तर त्या ठिकाणी रोपांना मार्गदर्शन या निमित्ताने मी आज गेल्यानंतर अक्षरशः खरंच खूप वाईट वाटलं की आज आपल्या यूट्यूबच्या, आपल्या फेसबुकच्या किंवा इंस्टाग्रामच्या पेजवरती आपल्या 1-1 वर्षाच्या बागा बघितल्यानंतर शेतकऱ्याने आपल्याला या ठिकाणी बोलावलं मार्गदर्शनासाठी। पण आज ह्या एफ-यूवाल्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन क्रेडिटच्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करून लो आणि कॉस्ट कमीत कमी किमतीची वेगवेगळ्या जातीची डुप्लिकेट रोपांची निर्मिती केलेली आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फसवलेलं आहे। तर मित्रांनो, काळजी घ्या।